अजय देवगण सुद्धा पुष्कराज आणि मोती घालतो की ओके. ज्याला खूप असं संताप येत असेल ना त्यांनी या दोन कडे घालून घ्यायचे आणि 8 दिवसात त्याचं रिझल्ट सांगावं. कोणत्या पण राशीला चालेल नाही नाही. अमिताभ बच्चन पूर्ण संपून गेले होते. 1996 मध्ये टोटल लॉस झाले होते. त्यांना कोणी सजेस्ट केलं की तुम्ही नीलम घाला. त्यांनी एक काश्मीरी नीलम मागवला त्यावेळेस आणि तो घातला आणि ते KBC आलं. तर तसं खड्यांचंही आहे. कोणत्या एजसाठी आणि किती वेळेसाठी तुम्हाला हे घालायचं आहे. हां. आणि त्याचे प्रभाव इतके अद्वितीय असतात की सगळ्यांना याचा लाभ होतो म्हणजे होतोच. एखादी स्त्री असते ती घरामध्ये खूप काम मेहनत घेते, प्रत्येक नातेगोत्यांना सगळ्यांना सांभाळते, पण तिचं कौतुकच होत नाही. तर त्यांनी समजून घ्यावं आपल्या कुंडलीमध्ये सूर्य बलवान नाही. चमड़ी गेंडे की होना साहब, जो आएगे निपट लेगा. तर हा चंद्र ज्याचं मजबूत असतो ना ते विश्वविजयी होतात. त्यांचे शब्द गोड वाटतात, ते ॲग्रेसिव्ह असतात आणि ते जे मनात आलं ते सांगून मोकळे होतात. पण त्यांची फॅन फॉलोइंग इतकी छान असते. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना बघा, मग ते एकदा गेलेला शब्द वापिस नाही घ्यायचे. राज ठाकरेंना बघा, यांचे भूत उच्चेचे कुंडलीमध्ये. आता आला गुरु. हां, खेड्याचे लोकही जेव्हा ब्राह्मणांकडे जातात ना, आओ तात्या आमना गुरु कोणता चालू शे. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे दुर्गा दत्त मनोहर शर्मा. गुरुजी नमस्ते. नमस्कार. तर आज आपण गुरुजींसोबत बोलणार आहे की जे आपण रत्न आपल्या हातामध्ये घालतो, म्हणजे अंगठीमध्ये जे रत्न असतात किंवा काही लोक गळ्यामध्ये घालतात, तर ते रत्न आपल्या आयुष्यात आपल्याला पैसा कसा कमवून देऊ शकतात किंवा आपल्या आयुष्यात जे कर्ज वगैरे असतं, फायनान्शियल ज्या गोष्टी असतात, तर त्याच्यावर रत्नांचा कसा परिणाम होतो. गुरुजी आज आपल्याला सगळ्या राशींसाठी प्रत्येक रत्नाबद्दल भरपूर सारी माहिती देणार आहे. तर गुरुजी तुमचं स्वागत आहे बँटर विथ चेतनमध्ये. धन्यवाद. तर गुरुजी, सगळ्यात पहिले तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की जे रत्न असतात तर त्याचा खरंच आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होतो फायनान्शियली. 99% लोक आहे ना असं म्हणतील की रत्न घातल्याने काही चांगलं झालं असतं तर सगळे डोक्यावरती रत्न घालून फिरले असते. बरोबर. तर रत्न घालून काय उपयोग. सगळ्यांनी रत्न घालून अंबानीच झाले असते. बरोबर. तर मग रत्न का घालायचे. प्रत्येक व्यक्तीचे पुण्य तेवढे तगडे नाही आहे, तेवढे बलवंत नाही आहे. जसं अजय देवगण म्हणतात, आता माझी सटकली. काय म्हणतात. आता माझी सटकली. हे स्टेलिंग आता माझी सटकली. सटकली म्हणजे काय. सनक येणे. त्यांच्या हातात बघा एक पुष्कराज आणि मोती आहे. काय त्यांच्या हातात. ओके, म्हणजे अजय देवगण सुद्धा पुष्कराज आणि मोती घालतात. बरोबर. आता ही इज अ शाय. हां, ही इज अ शाय पर्सन. अजय देवगणला तुम्ही कधी त्याचे इंटरव्ह्यू किंवा काजल जेव्हा सांगतात की माझा पती, आपण दिवसभर बोला तो 2 वाक्य बोलेल. हां, बरोबर आहे. पॉडकास्टमध्ये. पण ती सटकत असते ना. काही लोक हा घेणं इंट्रोवर्ड असतो, दे आर नॉट टेलिंग, इंट्रोवर्ड असतो. आणि काही लोक एक्स्ट्रोवर्ड असतात. बोथ वे, दोघी कंडिशनमध्ये पुष्कराज आणि मोती घातला की माणूस थंड होतो. आणि तुम्हाला महत्त्वाचं सांगू का, या जगात 90% दुःख पैशाचे. किती टक्के दुःख. 90%. अहो, तुम्हाला कॅन्सर येऊन गेला ना तर तुम्हाला तुमच्या घरात कोणाला भीती नाही वाटणार. केव्हा. जेव्हा तुमच्या हातात खूप पैसा असला ते बघून घेऊ, होऊन जाईल, ऑपरेशन होऊन जाईल, सगळं चांगलं होतं. पण एखाद्या गरीबाच्या इथं कॅन्सर झाला तर हवा होऊन जाते ती. आता आता गेलंच ती. खरी गोष्ट आहे गुरुजी. तर पुष्कराज हा लक्ष्मी देतो. तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं अजय देवगण. मग ते पुष्कराज आणि मोती. पुष्कराज घातला की कामांची लाईन लागते. बॅक टू बॅक पिक्चर येतात, मूवीज भेटतात. पुष्कराज घातलं की पैसे येण्याचे स्रोत येतात. कुठून पैसा येईल. त्याला कुठं जावं लागत नाही काम मागण्यासाठी. ते पुष्कराजमध्ये एवढी ताकद असते. आता हे रत्न बनले कसे याच्यावर खेळ आहे. यांची घटना कशी झाली. राजा बली ऐकलं असेल तुम्ही नाव. तर बलीराजेच्या डोक्यावरती जेव्हा बाल विष्णूने, म्हणजे बटुक विष्णू भगवंत होते, त्यांनी पाय ठेवलं. 3 पग पृथ्वी दान दिली होती ना. तर 2 मध्ये तर संपूर्ण ब्रह्मांड व्यापून घेतलं देवाने. बरोबर. बटू स्वरूपात. मग आता 3रा पाय कुठं ठेवू.
तर राजा बलीने सांगितलं ठेव माझ्या डोक्यावर. तर जसं त्या बलीराजेच्या डोक्यावर भगवंत विष्णूंनी पाय स्पर्श केलं ते पाषाणचे झाले. कसे झाले? पाषाण म्हणजे दगड. ओके. त्यांच्यापासून हे रत्नांची निर्मिती झाली. बरोबर आहे. आता हे रत्न काही साधे असू शकतात. अच्छा, या शास्त्रामध्ये प्रमाण आहे, इतकं प्रमाण आहे प्रत्येक गोष्टीचं की तुम्ही याला कधीही तुम्ही सकाळी उठा आणि कोणतंही चॅनल लावा तुम्हाला ज्योतिष दिसेल. म्हणजे इवन आज तक, इंडिया TV, कोणतेही प्रत्येक चॅनलवर आजकाल ज्योतिष सुरू असतं. हां, मग इतक्या 21व्या शतकात तुम्ही बसले तर तुम्ही आंदोलन करून टाका, ज्योतिष बंद करा. बरोबर आहे. बट वी आर नोईंग द रोटेशन ऑफ द प्लॅनेट इन द स्काय, हाऊ दे आर रोटेटिंग. त्यांचं वजन किती आहे, पृथ्वी आणि सूर्यामध्ये चंद्र किती सेकंड थांबेल, एक ज्योतिष सांगतोय. बरोबर आहे. मग त्याला नाकारू कसं काय शकतात तुम्ही? तर म्हणून 21व्या शतकातही सायन्सही आपल्याकडनं ज्ञान घेतोय. तर वी आर द जिनियस वन. बरोबर आहे. तर पुष्कराज आणि मोती या 2 वस्तू घातल्या ना तर लक्ष्मी पण येते आणि माइंड एकदम कूल असतो, रागच येत नाही. ओके. ज्याला खूप असं संताप येत असेल ना त्यांनी या 2 कडे घालून घ्यायचे आणि 8 दिवसात त्याचं रिझल्ट सांगावं. कोणत्या पण राशीला चालेल आहे? नाही नाही, तसं नाही. त्याची कुंडली पाहिजे. ओके. त्या व्यक्तीचं कधी कधी काही लोकांना मोती सूट होत नाही, काही लोकांना बदाम सूट होत नाही. ओके. बदाम खाल्ल्याने तर डोकं शार्प होतो, माइंड शार्प होतो. पण काही लोकांना बदाम सूट होत नाही. ते एकदा कुंडली बघावी लागते. अजय देवगणला सूट होत आहे म्हणून ते मग ते कुंडली पाहिलीच ना त्यांना. हां, बरोबर. गुरुजी, अजून पैशासाठी कोणता खडा सगळ्यात जास्त महत्त्वाचा तुम्हाला वाटतो? किंवा प्रत्येक राशीबद्दल जर आपण बोलायला गेलं, जसं मेष वगैरे असं, तर या राशीला हा खडा घातला तर पैसा येऊ शकतो, एक पॉसिबिलिटी. आता कुंडलीशिवाय तर तुम्ही पूर्ण सांगू शकत नाही. ज्यांना पण माहिती आहे तर तुम्हाला कॉल करतीलच या गोष्टीसाठी. बट जर प्रत्येक राशीचा आपण विचार केला आणि पैशाचा विचार केला तर तुम्ही काय सांगाल? हा कलियुग आहे. कलियुगात पापक ग्रहांची ताकद जास्त चालते. बरं. एखाद्याला खूप पैसे कमवायचे असेल ना त्यांनी आयुष्यात एकदा ट्राय करून घ्यावं. या कलियुगात पापक ग्रहांची ताकद जास्त असते. राहू, केतू, शनी. तर शनीचं नीलम जसं मी घातलंय इन मिडल फिंगर. अमिताभ बच्चन पूर्ण संपून गेले होते. 1996 मध्ये टोटल लॉस झाले होते. त्यांना कोणी सजेस्ट केलं की तुम्ही नीलम घाला. त्यांनी एक काश्मीरी नीलम मागवला त्यावेळेस आणि तो घातला आणि ते KBC आलं, मग नवरत्न तेल आलं, मग एक एक येतच गेलं आणि आता ते वापिस बादशाचे. तर हे आताही काढत नाही ते त्यांच्या हातातनं. त्यांच्या हातात नीलम आजही आहे. तर ज्याला खूप पैसे कमवायचे असेल त्याला सूट होतो का नाही, 2-4 दिवस त्यांनी ट्राय केलं ना, शनीचं नीलम ज्याला सूट होऊन गेलं त्याची किस्मत चेंज होते. म्हणजे होतं झकास किस्मत होऊन जातं नीलम घातल्यानं. हां. कोणत्या राशीला नीलम जास्त सूट होतो? मकर आणि कुंभ राशी, तुला राशी यांना नीलम खूप सूट होतो. आणि कोणत्या राशी निघालो नाही असं म्हणूच शकत नाही. ओके. एखाद्याची कुंडलीमध्ये ना मेष राशी असते. मेष म्हणजे मंगळाची राशी आणि शनी आणि मंगळाचं जमत नाही. पण त्याच्या लग्न कुंडलीची घटना अशी असते की भाग्याचा मालक शनी असतो. तर त्यांनी भाग्यरत्न शनी घातलात त्याचे भाग्य चालतातच. जसं तुम्ही ॲक्टर लोकांचं बोलले की अजय देवगण त्यांचं सांगितलं, त्याच्यानंतर तुम्ही अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलले की त्यांच्या लाईफमध्ये त्यांना एक ग्रोथ मिळाली, सक्सेस मिळाला ग्रह घातल्या म्हणजे रत्न घातल्यानंतर. तर मुकेश अंबानी जे आपण बघतो तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का की ते कोणतं रत्न घालतात का? किंवा अजून कोणते सेलिब्रिटीज जर सांगायचे झाले की हे सेलिब्रिटी हा रत्न घालतात तर तुम्ही काही सांगू शकतात सेलिब्रिटीजबद्दल किंवा क्रिकेट प्लेयर्स, एनिथिंग तुम्हाला जी माहिती आहे? हे बघा, राजेश खन्ना त्यांना मंगळाची महादशा लागली 1967ला आणि 1974 पर्यंत फक्त 7 वर्ष त्यांना आयुष्यात मंगळ होता. किती वर्ष? 7 वर्ष. आणि त्या काळात त्यांनी त्या मंगळाची उपासना कोणी सांगितली असेल, काही सांगितलं असेल तर ते राजेश खन्ना बॉलिवूडचे सुपरस्टार झाले. 7 वर्षच त्यांची फिल्म चालल्यात, त्याच्यानंतर पण नाही आणि आधी पण नाही. तर जगात एखादा रत्न सूट झाला, एखादी वस्तू सूट झाली, एखादं पुण्यकर्म सूट झालं असं मी नाही म्हणत की फक्त रत्नच घ्या. एखादा सत्कर्म पण सूट झालं आपल्याला, एखादी पूजा सूट झाली, एखाद्या देवाची भक्ती
आपल्याला लाईन होऊन जाते. तर जीवन चेंज होतो. आणि या 60, 70, 80 वर्षाच्या आयुष्यामध्ये फक्त 8 दिवसही चांगले गेले ना साहेब, तर माणसाची कीर्ती जी असते, अभिनंदन, विंडो कमांडो अभिनंदन. मला एक सांगा, त्या माणसाला फक्त 2 दिवस जगाने पाहिलं. किती दिवस पाहिलं? 2 दिवस. जेव्हा पाकिस्तानमध्ये होतं. बरोबर. त्यांच्या आयुष्यातले फक्त 2 दिवस चांगले गेले. बरोबर. आणि आजही प्रत्येक यूथच्या मुलाच्या स्क्रीनला अभिनंदन आहे. हो बरोबर. तर योगायोगाने त्यांचे पुण्यकर्म उदयाला आले, तर त्यांचे ते 2 दिवस चांगले गेले. तर आपण तर विंडो कमांडर नाही आहे, तर आपल्या हातात जवळपास काही ज्योतिष, काहीतरी रत्न, तर आपण त्याचा अभ्यास करून, कोणी त्याचं आयुष्याचं संचित अभ्यास तुम्हाला देत असेल बरोबर, आणि तुम्हाला सजेस्ट करत असेल, तर का नाही करावा? बरोबर. आणि एक रत्न भाग्य बदलू शकतो, तर का नाही घालावा? तर राजेश खन्नांनी पण कोणतं रत्न घातलं असेल? त्यांनी मंगळ घातलं होतं. मंगळ म्हणजे कोणतं? त्याला आपण काय म्हणतो? मुंगा खडा येतो तो. खडा असतो तो. ओके, मुंगा. आणि अभिनंदन त्यांनी पण काही नाही, त्यांनी खडे घातले असं मला माहीत नाही. माझं फक्त सांगण्याचं ध्येय असं होतं की त्यांचे 2 दिवस आयुष्यातले चांगले गेले. बरोबर. तर आयुष्यात, आपल्याही आयुष्यात 2 दिवस चांगले गेले, तर आपणही लोकांच्या मोबाईल वॉलपेपरला येऊ शकतो. पण ते 2 दिवस चांगले जाण्यासाठी आपण आज मिलिटरीमध्ये नाही आहे, आपण आज मोठ्या पदावर नाही आहे, आपल्या हातात कोणती सत्ता नाही आहे, बरोबर, आपल्या हातात मंत्रिपद नाही आहे, तर आपण काय करावं? तर आपण एखादा सल्ला घ्यावा ज्याच्याकडे अनुभव आहे. बरोबर. एखादा रत्न सूट झालं तर आपले पण काही दिवस चांगले जातात. बरोबर आहे. पण ते रत्न जर आता मला सूट होतंय, तुम्ही मला जर पुष्कराज दिला, ते माझ्या राशीला पूर्ण वेळ सूट नाही होणार, ते एका टाइम पिरियड पुरतच सूट होईल, जेव्हा ते ग्रहांना मॅच होतं. बरोबर, मॅच होतं. बरोबर. नेहमी नाही, नेहमी नाही होणार. बदाम नेहमी खाऊ शकत नाही. बरोबर. वयाच्या 20, 25, 30 वयापर्यंत तुम्ही खूप खाऊ शकतात. हो. आणि तेच 70s नंतर तो पचतच नाही तो. बरोबर आहे. तर तसं खड्यांचंही आहे. कोणत्या एजसाठी आणि किती वेळेसाठी तुम्हाला हे घालायचं आहे. हां. आणि त्याचे प्रभाव इतके अद्वितीय असतात की सगळ्यांना याचा लाभ होतो म्हणजे होतोच. ओके. आणि एखाद्या प्रेमीला असं वाटत असेल की आपल्याला आपली प्रेमिका भेटावी, हां, तर त्याच्यासाठी काय पाहिजे? लक फॅक्टर. तुम्ही सुंदर असून तुम्हाला प्रेम भेटेल असं नसतं. सुंदरतेने प्रेम भेटत नाही भेटत. बरोबर. ते भाग्याने भेटतं. भाग्य केव्हा चालेल? रत्न घातल्याने, बरोबर, किंवा काही सत्कर्म केल्याने, काहीतरी पूजापाठ, काहीतरी दैवी शक्ती, काहीतरी उपासना पाहिजे. बरोबर. तर आता मी एखाद्याला उपासनेला बसून दिलं की तुम्ही 1.25 महिना हे जप करत बसा, तर शक्य होत नाही. पण 10 मिनिटात एक खडा घालण्यास शक्य होऊन जातो, सहज होऊन जातो. गुरुजी, जर परत आपण खड्यांकडे वळालो तर राशींचं जसं आपण बोलत होतो की मेष राशीला हा सूट होऊ शकतो किंवा असं, तर त्याबद्दल थोडं मी यांना सगळ्यांना एक सांगू इच्छितो, कोणी कोणाची राशी बघू नये. आणि फक्त मी सांगतो त्या पद्धतीने 9 ग्रहांचे कोणाला काय फळ येतात त्या पद्धतीने त्या व्यक्तीने तो खडा घालूनही घेतला न कोणाला विचारता, तर तो व्यक्ती वैयक्तिक समजू शकतो की आपल्या कुंडलीमध्ये कोणता ग्रह बिघडलेला आहे. ओके. जसं एखादा व्यक्ती सगळ्यांसाठी खूप काम करतोय, खूप सेवा देतोय. एखादी स्त्री असते, ती घरामध्ये खूप काम मेहनत घेते, प्रत्येक नातेगोत्यांना सगळ्यांना सांभाळते, पण तिचं कौतुकच होत नाही. तर त्यांनी समजून घ्यावं, आपल्या कुंडलीमध्ये सूर्य बलवान नाही. काही लोकांचं सूर्य बलवान असतो ना, ते लोक काहीच करत नाही, फक्त येऊन बसतात आणि त्यांची वाहवाही होते, त्यांच्यामुळं आमचं चांगलं झालं. तर सूर्य बलवान नसतो ना, त्या लोकांनी माणिक घालावा. माणिक घातलं की तुम्हाला मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा, प्रत्येक गोष्टी सहज मिळतात. ओके. ब्लड सर्क्युलेशन चांगलं असतो. आणि सूर्य घातला की हे जे घटना घडतात की बाबा सगळ्यांसाठी करून पण काही मिळत नाही, ते सहज मिळणं चालू होतं. ओके. आता दुसरा विषय, काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टींचं दडपण खूप येतं, भीती बसून जाते, नेगेटिव्हिटी खूप येते, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये टेन्शन येऊन जातो, रात्री झोप कमी होऊन जाते. असे लोक इतके डिस्टर्ब असतात की यांना आहे ना स्वर्गामध्ये घेऊन जा आणि तिथं इंद्राच्या बाजूला बसवून द्या,
तरी ते तसेच तरी ते तिथे दुःखी असतात. असे खूप लोक आहे. वैयक्तिक तुम्ही अनुभव करावा, आपल्यासोबत असं घडतं. असतात असे लोक, ते स्वतः पण डिप्रेस असतात, दुसऱ्याला पण हां, खूप निगेटिव्हिटी असते. बरोबर. आणि इंद्राच्या सिंहासनच्या बाजूला त्यांना बसवून द्या, 56 भोग खायला द्या. आता मनुष्य आहे, 55मध्ये पोट फुल होतो, एक राहून जातो, तर त्याच्या डोक्यात तेच की मी जे 55 खाल्ले ते चांगले नव्हते आणि जे बाजूला सुटला तो चांगला राहूनच गेला माझ्याकडनं. ते तिथेही दुःखी होतात. अशा लोकांनी समजून घ्यावं की आपलं चंद्र बिघडलेला आहे. बरं. कुंडली बघायची आवश्यकता नाही आहे. तुम्ही वैयक्तिक अभ्यास करू शकतात. आपलं कोणतं ग्रह बिघडलं आहे, आपला चंद्र बिघडला आहे, तर आपण मोती घालून घ्यावा. ओके. जितकं वजन असतो माणसाचा, आता मी 100 किलो आहे, तर मला तसं मोठा कडा पाहिजे. बरं, वजनावर ते डिपेंड. वजनावर डिपेंड आहे. ओके. तुम्ही खूप 50 kgचे आणि तुम्ही खूप मोठा कडा घालून घेतला तर उपयोग नाही. आणि तुम्ही खूप 100 किलोचे आणि तुम्ही छोटासा घातला तर काय उपयोग होईल. ओके. तर असा हा चंद्रमा बरोबर. बिघडला की माणसाला कधी सुखी ठेवत नाही. आणि या जगामध्ये जसं पृथ्वीला 70% पाणी आहे, मनुष्याच्या देहाला पण 70% पाणी आहे, तर चंद्र बिघडला ना तर समुद्राला भरती आणि ओटी येते, इतकं पाणी हलवून टाकतो. बरोबर. तर तसं आपल्या बॉडीमध्ये पण पाणी ते हलत असतं. राईट. अमावस्या पौर्णिमा आली का खूप कटकटी होते, मानसिक ताणतणाव येतो. तर अशा वेळेस या लोकांनी मोती धारण करणे खूप आवश्यक असतं. ओके. आता तिसऱ्या ग्रहाचं सिम्पटम्स, आता सूर्य झाला, बरोबर, चंद्रमा झाला, राईट, आता मंगळ येतात. एखाद्याचं लग्न होतच नाही आहे, दिसायला चांगला गुणवान सगळं व्यवस्थित, पण लग्नच होत नाही आहे. एखाद्याच्याकडं खूप संपत्ती आहे, लिक्विडिटी, समजताय लिक्विड? येस येस. लिक्विड म्हणजे पैसा. पैसा. एखाद्या व्यक्तीकडं खूप पैसा आहे पण त्याच्याकडं प्रॉपर्टीच होत नाही. तो जमीन घ्यायला गेला का काहीतरी वाद निर्माण होतात. एखादी जागा विकत घ्यायला गेला तर अशी घटना घडते की त्याला वापिस यावं लागतं. बरोबर. तर मंगळ जो आहे, भूमी, लग्नात अडचणी येणे, जमिनीचे व्यवहार कधीही व्यवस्थित पूर्ण न होणे आणि थांबून जाणे, याचं मंगळ बिघडलं आहे ना. त्याने कितीही छान गाडी घेतली, नवीन शोरूममधनं काढली, 8-10 दिवस झाले की वायपर खराब होईल. अरे बापने. की त्या इंजनमध्ये काहीतरी आवाज येतोय, नवीनच गाडी असते त्याची. बरोबर. तर मंगळ बिघडला तर या घटना त्याच्यासोबत वाहन सुख भेटत नाही. किती छान गाडी द्या, किती कंपनीची ब्रँडेड गाडी द्या, त्याच्याकडनं ती चांगली राहूच शकत नाही. त्याच्या भाग्यात तो सुख नसतो. ओके. तर म्हणून अशा लोकांनी मंगळाचा खडा घालावा. मुंगा. बरोबर. आपण म्हणतो पोहळा, आपल्या भाषेत पोहळा म्हणतो आपण, आणि हिंदी भाषेमध्ये मुंगा म्हणतात. ओके. तो रत्न अनामिकेमध्ये धारण केला जातो. ते धारण केल्याने प्रॉपर्टीचे व्यवहार, लग्न संबंधित अडचणी किंवा या वाहन संबंधित अडचणी या सगळ्या नष्ट होतात. बरोबर. मी 3 ग्रहांबद्दल तुम्हाला आता सांगितलं. बरोबर. पहिले ग्रहदेवता म्हणजे सूर्यदेव, बरोबर, ते मान सन्मान देतात. हो. दुसरे सांगितले चंद्रमा, ते मन, माणसाचं मन मजबूत झालं ना जग जिंकतो. बरोबर आहे. तर मोदी साहेबांचं तुम्ही बघा, जो येतो त्यांना अपशब्द म्हणून देतो, कोणी काय म्हणून देईल, ते मनाला लावून घेत नाही. आणि जग कोण जिंकू शकतो? ज्याचं मन पक्क आहे. आणि मन पक्क केव्हा होईल? जेव्हा चंद्र बलवान असतो. चमडी गेंडे की होना साहब, जो आएगे निपटले काय. तर हा चंद्र ज्याचं मजबूत असतो ना, ते विश्वविजयी होतात. तर म्हणून पहिले मी सूर्य सांगितलं, दुसरं ग्रह चंद्रमा सांगितले, तिसरं सांगितलं मंगळ. मंगळाने काय होतं, आता मी जे सांगतोय तुमच्या जीवनात त्याच्याबद्दल काय घडतंय ते तुम्ही समजून घ्या. तुम्हाला असं समजलं की आपल्या कुंडलीत हा ग्रह बिघडला आहे, कोणत्या ज्योतिषकडे जायची आवश्यकता नाही तुम्हाला. आता इतकं सिम्पल वेमध्ये मी समजवतोय, तुम्हाला इझिली समजेल. पण ज्योतिषकडं का जावं लागेल किंवा सलाह का घ्यावी लागेल की किती दिवसासाठी आपण तो खडा घालावा, तो रत्न घालावा, म्हणून जावं लागेल. तर आता चौथा ग्रह असा आहे की बुध.
कोणता? बुध ग्रह. नाव ऐकलंय कधी? हो, बुध. तर काही लोक असे असतात ना, लोकांना शिव्या देऊन देतात, फटकं तोंडाचे. हा, अपशब्द बोलून देतात, ॲग्रेसिव्ह असतात, पण लोकांना त्यांचे शब्द गोड वाटतात. त्यांचे शब्द गोड वाटतात. ते ॲग्रेसिव्ह असतात आणि ते जे मनात आलं ते सांगून मोकळे होतात, पण त्यांची फॅन फॉलोईंग इतकी छान असते. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना बघा, मग ते एकदा गेलेला शब्द वापिस नाही घ्यायचे. राज ठाकरेंना बघा, यांचे बुध उच्चेचे कुंडलीमध्ये. ओके. हां, यांचे बुध ग्रह इतके बलवान आहे की हे लोकांना काही बोलले ना तर त्याचं मिनिंग चांगलं निघतो. तर एखाद्या व्यक्ती लोकांशी गोड संवाद साधत असेल पण त्याचे मिनिंग उलटे निघत असेल तर त्यांनी समजून घ्यावं की आपला बुध बिघडला आहे. म्हणजे आता तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनात तुम्ही कोणाशी चांगलाही सल्ला देताय की दादा असं नाही, ही गाडी नाही ती गाडी घे, तर तो तुमच्याबद्दल वाईट करेल की माझं चांगलं याला सहन होत नाही म्हणून हा उलटी सल्ला देतोय. बरोबर. आता तुम्ही नेमकं गोड बोलताय आणि चांगलं बोलताय, पण ते त्याला समजत नाही का की तुमच्या कुंडलीत बुध बलवान नाही आहे. अच्छा, ज्यांचं बुध बिघडलेला असतो ना, हा ग्रह बिघडलेला असतो ना, त्या लोकांना स्किनची एलर्जी असते. ओके. ॲसिडिटी असते, पित्त, पोटाचे विकार होतात. आता खूप युवा मुलं जे असतात ना, यांना बघा स्किन, चेहरा असं ते पिंपल्स इतके अधिक होऊन जातात, यांचं बुध बिघडलेलं असतं. तर यांनी पन्ना घालावा. पन्ना. काय घालावा? पन्ना. जसं मी घातलं आहे. माझं 24 तास बोलायचं काम माझं बिघडलेलं अशातला भाग नाही आहे, पण मी का घातलं आहे की माझं संवाद साधायचं काम, तर वाणी कौशल्य चांगलं असतो त्याच्याने. आपण चुकीचंही शब्द पडलं तर आपली भावना जी व्यक्त करायची असते ती लोकांच्या मनापर्यंत पोचते, म्हणून बुध घातला. ज्यांनी बुधचा पन्ना हा ग्रह घातला, हा खडा घातला पन्ना, त्याला स्किनची एलर्जी, ॲसिडिटी, पित्त, पोटाचे विकार असे कोणतेही विकार होत नाही. आणि मग वाचाता अशी असते की तुम्ही कोणाला काही बोलून टाका, कोणी तुमच्या नादीच लागत नाही. तर हा झाला बुध ग्रह. एकूण 4 ग्रह समजवले. हो. आता जे बघताय त्यांनी आपल्या जीवनात अनुकरण करावं की आपल्या जीवनात काय बिघडतं आहे, आपण कुठं चुकतोय, किंवा आपल्या कुंडलीत कोणता ग्रह चुकीचा आहे तो आपणच समजू शकतो. एखाद्या डायबिटीजवाल्याला लगेच कळतं माझी शुगर लो झाली. बरोबर आहे. तर तसं तुम्हालाही कळू शकतं की तुमच्या जीवनात कोणता ग्रह बिघडलेला आहे. आता आला गुरु, ज्युपिटर, हा सगळ्यात महत्त्वाचा ग्रह. हां, खेड्याचे लोकही जेव्हा ब्राह्मणांकडे जातात ना, अहो तात्या आमना गुरु कोणता चालू शे, काय प्रश्न असतो त्यांचा, गुरु कोणता चालू आहे. म्हणजे त्यांनाही समजतं की गुरु 4था, 8वा आणि 12वा खराब असतो. खराब असतो. हां, त्याच्याने 4था, 8वा आणि 12वा असा गुरु लागतो प्रत्येक व्यक्तीला 3 वर्षात एकदा. बरं. किती वर्षात? 3 वर्षात एक वेळेस. एक वेळ प्रत्येकाला लागतो. प्रत्येकाला. बरं. देव आहे ना, कोणाला देव होऊ देत नाही. प्रत्येकाचा ग्राफ असा नसतो, खाली येतोच, अपडाऊन चालू असतात. आपल्याला वाटतं अमिताभ बच्चनची धूम चालू आहे, आपल्याला वाटते विराट कोहलीची धूम चालू आहे, असं नसतं. तो 10 वर्षापासून खेळतोय, पण प्रत्येक 3 वर्षात आयुष्यात अशी घटना घडते, फॅमिली डिस्टर्ब होते, काही संकटं येतात, काही पैशांचं नियोजन योग्य लागत नाही, होते मॅनेजमेंट चुकते. तर तो गुरु बिघडला ना कुंडलीमध्ये, तर माणसाला आहे ना लीडरशिप नसते. काय नसते? लीडरशिप. खूप मुलांकडं मोठे मोठे पद आहे, पण त्यांना लीडरशिपच नाही. हो, ते घरातल्या 5 लोकांना सांभाळू शकत नाही, मग त्या मोठ्या खुर्चीला ते काय न्याय देऊ शकतात? अभ्यासाच्या दमावर ते बसले मोठ्या पदावर, पण एक कमांडिंग पॉवर पाहिजे. ती कमांडिंग पॉवर जो आहे ना तो गुरु देतो. ओके. तर त्याच्यासाठी पुष्कराज घालावा. ज्याचा गुरु बिघडलाय त्यांनी पुष्कराज घालावा. हां, आणि नाही पण बिघडला आहे, कुंडलीत सुटेबल असेल तर घालू शकतात. पुष्कराज घातला ते कमांड अशी असते ना, जिथं उभा राहिला ते बोलेल, आणि तो जो बोलेल सगळ्यांना ऐकावं लागेल.
त्याचे शब्द लाईटली घेतले जात नाही. तर हा पुष्कराज घालण्याचा सगळ्यात मोठा हेतू एक की कमांडिंग पॉवर पण देतो आणि लक्ष्मी पण देतो. आता हे ग्रह समजवले गुरुपर्यंत, आता आले शुक्रदेव. हे तर सगळ्यांचे चांगले पाहिजे. शुक्र जर बिघडला ना कुंडलीमध्ये तर तो 100 कोटीचाही मालक असला तर तो चांगले कपडे घालत नाही, त्याचे नखं कुठं जातात, त्याचे कानातले केस कुठं जातात, लाईफस्टाईल त्याला नसते. मग ते 200 कोटी असून काय उपयोग. बरोबर आहे. मग तो त्याला खायची पण इच्छा झाली ना, भूक पण लागली ना, तर तो अशा वस्तू बघेल की 5 रुपयाच्या पाकिटमध्ये काम होईल त्याचं वेपर खाऊन. ओके. पण पोट भरून तो खाणार, चांगले कपडे घालणार नाही, चांगलं खाणार नाही, चांगलं बोलणार नाही, गलिच्छ असतो. ज्याचं शुक्र बिघडला आहे आणि ज्याचं शुक्र बलवान असतो ना, तो कितीही गरीब फॅमिलीमध्ये जन्माला आला, त्याचे इथं 5-7 हजार रुपये महिनाही आला तरी त्याचे कपडे इतके छान असतात, नीट प्रॉपर एकदम लाईफस्टाईल असते त्याची. त्याला बघून असं वाटतं की एखादा राजकुमारच आला आहे. तर तो शुक्राचं ग्लेजच वेगळं असतं. तुमचा शुक्र खूप चांगला दिसतो गुरुजी, म्हणजे तुमच्याकडे बघून वाटतंय असं. सत्यता आहे ते. खरं. शुक्र बलवान असला ना तर हाताचा ही जी अंगठ्या खालची अनुवटीच्या खाली हे जे हा जो भाग असतो ना, हा उंचवलेला असतो. ओके. तर आपण कोणीही बघू शकतो की आपला शुक्र चांगला आहे का वाईट आहे. हा अंगठा आणि याच्या खालचा जो भाग असतो हा उंच राहिला आणि त्याच्यात खूप रेषा असल्या तर समजायचं शुक्र बलवान आहे. हा खायला चांगलंच देईल, हा बंगला पण देईल, गाडी पण देईल आणि लाईफस्टाईल खूप चांगली देईल. ओके. तर सगळ्यांचं शुक्र चांगलं असायला पाहिजे. त्यासाठी ओपल घालावा शुक्रासाठी. ओपेल नावाचा खडा असतो. बरोबर. किंवा डायमंड, पण डायमंड सगळ्यांना सूट होत नाही, ओपल सहज सूट होऊन जातो. तुमचा काय बिघडला आहे? मला आता तुम्हीच सांगाल माझं काय बिघडलंय. नाही, मी इतकं डिटेल सांगण्याचं ध्येय काय की आपल्या कुंडलीत काय बिघडलं ते आपणच समजून घ्या. खरी गोष्ट आहे. तर मी आता हे तर शुक्रपर्यंत आलो. शनी राहू घेतो आणि 3 ग्रह बाकी आहे. तर यांच्यापर्यंत मी पोचतो, मग शेवटी विचारेल काय बिघडलंय. तर आता शुक्र आटोपले, आता शनिदेव अख्ख्या जगाला हलवून टाकतो. शनी नावच कापी. बरोबर आहे. शनी म्हटलं की प्रत्येकाला असं वाटतं की नाही, शनिदेवाचं ती 7.5 पण नको. ज्यांनी अनुभवली आहे त्या लोकांना विचारा, अंगाचे काटे येऊन जातात त्यांना. ती 7.5 नको. मी आजच्या आहे ना 25 वर्षापूर्वी ज्योतिष बघणं चालू केलं होतं. किती वर्षापूर्वी? 25 वर्षापूर्वी. 1999ला. म्हणजे तुमचं वय सर तेव्हा 13 वगैरे असेल ना? हां, 12-13 वय असेल. माझं पिंडच आहे पूजापाठ. मी एक भाग्यवान आहे की अशा कुटुंबात जन्माला आलो की इथं भक्तिभाव, पूजापाठ आणि देवस्थान आधीपासून असल्याने तर त्याच फील्डमध्ये. बरोबर. तर आधी मी स्टार्टिंग जेव्हा 1999ला केली ना, तर मी लहान होतो. तर जे खूप वयस्कर लोक असतात किंवा 30, 35, 40वाले जे मुलं असतात ते माझ्यासाठी तर मोठेच होते तेव्हा. तर मला लहान समजून सगळं मनाचं सांगून द्यायचे. ते म्हणायचे आम्ही काही ग्रह मानत नाही, आम्ही काही शनी राहू केतू मानत नाही, हे सगळं नाटकं असतात असं ते म्हणायचे. आणि तेच लोक 10 वर्षानंतर माझ्याकडे कुंडल्या घेऊन यायला लागल्या. मी म्हटलं का त्यात प्रॉब्लेम आले, 7.5 सुरू झाली. मला म्हणण्याचं देत की 10 वर्षानंतर तेच लोक माझ्याकडे कुंडली घेऊन आले. गुरुजी म्हणे ही कुंडली बघा. मी त्यांना सांगितलं की तुम्ही 1999ला जेव्हा मी सुरुवात तेव्हा असं सांगितलं. अहो म्हणे तेव्हा 7.5 नव्हती म्हणे, आता सुरू झाली. आता ही 7.5 काय असते जेव्हा ते भोगतोय म्हणे. पहिले मी 100% पैसे कमवायचो आणि काम फक्त 20% करायचं. बरोबर. आणि आता 200% काम करतोय, 10% ही प्रॉफिट येत नाही. तर तेव्हा मला कळालं की गुरुदेव हम तो कुछ नहीं कर रहे, ये तो करने वाला कोई और ही है. तर मी त्यांना सांगितलं की हा जग असा आहे की ज्याच्याबद्दल तुम्ही वाईट बोलाल त्याच घटना तुम्हाला कराव्या लागेल. बरोबर. हे ऐकत असतात वाईट. हां, मी वैयक्तिक माझं नाही, तुमच्या प्रत्येकाचे जे ऐकतात त्यांनाही सांगतो. तुम्ही
एखाद्या गुटखा खाणाऱ्या व्यक्तीला शिव्या दिली असेल की किती नालायक आहे, आणि त्याचं तिरस्कार केलं असेल, 5-7 वर्षाने ॲटोमॅटिक तुम्हीच गुटखा खायला लागतात. ज्या वस्तूचं तुम्ही तिरस्कार केलं ती वस्तू तुमच्या अंगीभूत होईलच. म्हणून बोलताना संयम ठेवावं. तो ऐकतोय. जेव्हा ते ग्रह बिघडले, ती 7.5 लागली, तर त्या सगळ्या घटना आपणच घडवून टाकतो. बरोबर. तर हे शनिदेव नैराश्यता देतात. काय देतात? निराशा, नैराश्यता. आणि हे जितके आत्महत्यावाले लोक आहे हे सगळे शनिवाले आहेत. हे 7.5 असतात. 7.5 असो, शनीची महादशा असो, शनीच्या महादशेमध्ये आणि 7.5 लोक आत्महत्या करतात. बापरे. शनीच्या 7.5 डिप्रेशन इतकं प्रचंड येतो की त्या माणसाला काहीच समजत नाही की आता पुढचं पाऊल काय टाकावं. जे लोक घर सोडून पळून जातात त्यांना पण शनी लागलेला असतो. तो शनी वन भटकवतो. हो. तर असं फील येत असेल ज्या मुलांना, स्पेशली मुलांना सांगतोय मी, कारण की तुमच्या पुढं खूप मोठं भविष्य आहे. ज्या मुलांना घडी घडी ही फिलिंग येत असेल की मला आत्महत्या, सुसाईड असे विचार येत आहे, त्यांनी माझा नंबर घ्यावा आणि मला फोन लावावा. गुरुजी नंबर सांगून द्या लगेच. माझा नंबर आहे 9922198585. हा नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला भेटेल. आता बाकी 1-2 ग्रह बाकी आहेत. हां, त्याबद्दल तर आपण बोलूच, पण एक गोष्ट मला सांगायची आहे की कसं असतं, गुरुजींनी एक जनरलाइज सांगितलं आपल्याला की हा ग्रह जर किंवा असं जर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही हा रत्न घाला किंवा हे करा. पण ॲक्च्युअलमध्ये तो रत्न डायरेक्ट घालायचा, तो सोन्यात घालायचा आहे, चांदीत घालायचा. मल्टिपल क्वेश्चन्स असतात, भरपूर गोष्टी असतात. ते क्लिअर करण्यासाठी तुम्हाला गुरुजींना कॉल करावाच लागेल. जर तुम्हाला म्हणजे दुसरीकडे जरी कन्सल्ट करायचं तुम्ही करू शकता, बट तुम्हाला जर ॲक्च्युअल रिॲलिटी पाहिजे असेल, 100% तुम्हाला जर त्याच्यातून म्हणजे रिझल्ट हवा असेल तर तुम्ही गुरुजींना कॉल करा. गुरुजी पुढचा. तर मुलांना मी हात जोडून विनंती आहे, कोर्टामध्ये बघतो सुसाईड चालू आहे मुलांचे, यांना शनी, आता म्हणतात आई वडील असताना शनी लागत नाही. असं नाही आहे. आई वडील असताना आर्थिक अडचण येत नाही, पण मानसिक तर येईलच. बरोबर आहे. तर आई वडील असताना शनी लागतोच. आणि त्या शनीच्या प्रकोपातून कसं निघावं आणि कसं तो वाईट काळ, एखादा शोएब अख्तरची ओव्हर असते ना, ती सोडून द्यायची असते मुलांना. तर तो दिवस आपला नाही असं समजून घ्यावा की माझ्या आयुष्यातले 5 वर्ष वाया गेले चालेल. अण्णा हजारेंना वयाच्या 60पर्यंत कोण ओळखायचं? त्यांनी पहिले विचार केला असता तर कितीदा त्यांचे जन्म झाले असते आत्महत्या करून. पण वयाच्या 60 नंतर ते सेकंड गांधी होऊन गेले. तर मुलांना, जितके स्टुडंट आहे त्यांना हात जोडून विनंती, काही शिक्षणाचं डिप्रेशन घ्यायचं नाही. शिक्षणाने माणूस मोठा होतो मान्य आहे, पण शिक्षणानेच मोठा होतो हे अमान्य आहे मला. असं नाही. बरोबर आहे. तर हे डिप्रेशनमध्ये येतात शिकायच्या, हे पैशांच्या डिप्रेशनमध्ये, कर्जाच्या डिप्रेशनमध्ये आणणं, हे सगळं शनिदेवाचं काम. तर असं काही घडत असेल तुमच्या लाईफमध्ये तर एक फोन हक्काने लावा. आणि गणपती बाप्पा बसले, गणपतीनी सोंड फिरवली की शनिदेव खुश होतात. गणपतीची भक्ती करायची. गणपतीची भक्ती आहे, शनिदेवाची भक्ती आहे. तर मी त्यांना सांगेल त्यांच्या कुंडली अनुसार काय. हां, कुंडली पण बघितली जाईल प्रॉपरली. आणि गुरुजी याला रत्न कोणता येईल शनीला? नीलम. हां, ओके. आता त्याच्यात पण प्रकार आहे. आपण मल्टिपल गावात जातो आपण तर बदाम घ्यायला जातो, तर खूप टाईपचे बदाम असतात. 600 रुपये किलोचे पण असतात आणि 8000 रुपये किलोचे पण असतात. तर जसं माणसामध्ये क्वालिटी असते तसं त्या बदामामध्ये पण क्वालिटी असते. बरोबर. एखादा माणूस बसला की न होणारे कामं होऊन जातात. बरोबर आहे. आणि 10 लोकही बसले तर ते एक छोटंसं काम करू शकत नाही. खरी गोष्ट. क्वालिटीचं खेळ असतं. राईट. तर आपण शनिदेवाबद्दल सांगितलं आणि शनिदेवाचं सगळ्यात मोठं खेळ आहे, सगळ्यांनी समजून घ्यावं. आणि याच्यावर आपण काही ना काही तोडगा काढू हे मनस्थिती ठेवावी आणि बिंदास हक्काने फोन लावावा. आता शेवटचा ग्रह राहू, पण त्याचं विष्णू भगवंतांनी समुद्रमंथनच्या वेळेस त्यांनी अमृत पान केलं होतं ना, तर इथून मुंडी कापली, मान कापली, तर ते 2 होऊन गेले, राहू आणि केतू. ओके. ही इज वन ओनली. सोपं समजवतो तुम्हाला. हां. 7 वार आहे. बरोबर. किती आहे? 7. पहिल्या वाराचं नाव रविवार. रवी म्हणजे कोण? सूर्य. सूर्य. सेकंड सोमवार. सोम म्हणजे कोण?
चंद्रमा. तिसरं मंगळ. मंगळ म्हणजे मंगळ ग्रह. बुध, गुरु, शुक्र, शनी. 7 वारचे 7 ग्रह. ग्रह. आता यांना इंग्लिशमध्ये घ्या. तुम्हाला असं वाटत असेल की आपणच येडे, बरोबर, तर ते पण येडे. एकच येडा असतो का? संडे. सन म्हणजे काय? ओके, सूर्य. सूर्य. मून डे म्हणजे काय? ओके, आणि सॅटर्न म्हणजे काय? राईट. तर कोणत्याही भाषेमध्ये, कोणत्याही लँग्वेजमध्ये 7 वारांचे नाव म्हणजे 7 ग्रहांचे नाव असतात. राहू आणि केतूची काळामध्ये गणना होत नाही, कारण की ते समुद्रमंथनच्या वेळेस शिरच्छेदन झालं त्यांचं. तर राहू वेगळे आणि केतू वेगळे होऊन गेले. राहू बिघडला की बाहुबल नाही येत, राहू जोर बनतो, कमजोर. आणि राहू बलवान असतात, हे लोक बाहुबली असतात. ज्याचं राहू बलवान, पेट्रोल पंप, केमिकल, फर्टिलायझर आणि काय काय उद्योग, राहू बाहुबली बनवून टाकतो. बरोबर. आणि एखाद्याला बॅकबोनचा त्रास असेल ना, पाठीचा कणा, तर त्यांनी समजून घ्यावं आपला राहू बिघडलेला आहे. ओके. तर राहूची उपासना करावी. आणि राहूचा खडा असतो, रत्न आपण म्हणतो, गोमेद, ते घालावं. गोमेद. आणि शेवटचे ग्रह जे आहे केतू. केतुम कुलस्योन्नतीम, अख्ख्या कुटुंबाची उन्नती पाहिजे असेल तर केतूची उपासना सांगितली आहे. तर केतूचा रत्न करंगडीमध्ये घातला जातो. सॉफ्ट असतो, डिसेंट आहे केतू, आणि खूप चांगले रिझल्ट आहे त्याचे. तर असे 9 ग्रहांचे साईड इफेक्ट पण सांगितले, गुड इफेक्ट पण सांगितले. कोणते रत्न ते पण सांगितले. कोणते रत्न आहे ते पण सांगितले. मला वाटतं केतूचा रत्न बाकी राहिला. लसुनिया. ओके, तो घालावा. बरोबर. प्रत्येक ग्रहांचे रत्न. आणि केतू बिघडला तर होतं काय? केतू बिघडला ना तर कुळाची उन्नती होत नाही. घरात आलं का असमाधानता वाटते. ओके. घरात पाय ठेवलं की कटकटी चालू असतात. घरात पाय ठेवायची इच्छाच होत नाही. बरोबर. केतू बिघडला आहे ना, ते घरात पोचले ते नसतात तर घर चांगलं असतो. ओके. आणि त्यांनी पाय ठेवलं घरात की घरात वातावरण खराब होऊन जात, दूषित होतं. हो. तर म्हणून त्यांनी समजून घ्यावं की आपलं केतू बिघडला आहे. केतू खराब आहे. बरोबर. असं माझे 2 शब्द संपवतो. अजून काही? गुरुजी, तुम्ही जी माहिती दिली ना, खरंच आपले जे व्ह्युअर्स आहे, जे पण बघता, पूर्ण महाराष्ट्रातून आपलं चॅनल बघितलं जातं. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपण मल्टिपल जे टॉपिक्स आहेत त्याच्यावर पॉडकास्ट करत असतो आणि सगळ्यात चांगल्या लोकांसोबत करतो. आणि धुळे शहरात आहे आज आपण, आणि धुळे शहरातले सगळ्यात चांगले ॲस्ट्रॉलॉजर त्यांच्यासोबत आज आपला हा पॉडकास्ट झाला आहे. तर गुरुजी, तुम्हाला काही सांगायचं असेल आपल्या व्ह्युअर्सला तर तुम्ही सांगू शकता. आणि तुम्हाला एक कॉल करायचा असेल तर नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, गुरुजींनी पहिले पण सांगितलं आहे, ते मला कॉल करू शकता. शेवटचे 2 शब्द जर सांगायचे तर काय सांग? मी शेवटचे 2 शब्द असे सांगतो. प्रत्येक व्यक्ती भाग्यम फलती सर्वत्रम, न च विद्या ना च पौरुषम. माणसाचं भाग्यही सर्व फलीभूत असतो. काही लोक भ्रमित करतात की पूजापाठ केल्याने काय होतं, आपले कर्म चांगले करावे, ही बुद्धी शिकवतात. तर पूजापाठ करणे हा पण एक कर्मच आहे आणि तो सत्कर्म म्हटला जातो. तर ऐका सगळ्यांचं, पण भाग्य बलवान करायचे असेल ना तर 4-5 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आईवडिलांची खूप सेवा करा, अन्नदान डेली व्हायला पाहिजे, सत्कर्म डेली व्हायला पाहिजे, एखाद्या देवाची पूजा उपासना नेहमी व्हायला पाहिजे. तर तुम्ही पण अन्नदान करा, प्रचंड पुण्य करावे. पापापासून मुक्त होण्यासाठी शुद्ध शाकाहारी होणे, एखादा प्राणी वाचून जाईल. बरोबर. तुमच्या व्ह्युअर्सनी सगळ्यांनी पाहिलं, काही लोकांच्या मनात आलं तर तेवढे पुण्य वाढेल त्यांचे आणि पाप कमी होईल. जीवन जगण्यात फक्त ते बॅलन्स पाहिजे पुण्य आणि पापचं. तुम्ही पुण्य वाढवा आणि पाप कमी करा, तुम्ही जग जिंकला. जय श्रीराम. जय श्रीराम.